नमस्कार. आज इथं मी तुम्हा सर्वांना एका 3 दिवसांच्या बाळामध्ये झालेल्या एका जटिल शस्त्रक्रियेबद्दलची माहिती देणार आहे. ह्या बाळामध्ये आतडं स्वतःभोवती ट्विस्ट होऊन, ज्याला आम्ही मेडिकली इंटेस्टायनल माल रोटेशन व्हॉल्व्युलस, मिडगट व्हॉल्व्युलस असं म्हणतो, ही परिस्थिती निर्माण झालेली होती, ज्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी 2 दिवसांच्या बाळामध्ये अचानक उलट्या सुरू झाल्या होत्या. ह्याचं इव्हॅल्युएशन केल्यावरती, सोनोग्राफी आणि एक्सरेनी तपासल्यावरती त्याच्यात हे आतडं ट्विस्ट झालेलं लक्षात येताच आम्ही तातडीची शस्त्रक्रिया केली आणि अर्जंट ह्या प्रकारासाठी सर्जिकली त्याला करेक्शन करून त्याच्यातला पीळ सोडवला आणि आतड्याची रचना परत अशी केली जेणेकरून असा पीळ परत बसू नये. ह्या शस्त्रक्रियेत सर्व पूर्ण आतड्याचा भाग आम्हाला वाचवता आला, रक्तप्रवाह सुरळीत करता आला. त्यानंतर ह्या बाळाला NICUमधली केअर लागली आणि ह्या बाळांमध्ये जनरली नेक्रोटायझिंग एन्ट्रोकोलायटिसचं बराच म्हणजे इन्सिडन्स असू शकतो, ते ससेप्टेबल असतात. अनफॉर्च्युनेटली ह्या बाळामध्ये तसं त्याची नेक्रोटायझिंग एन्ट्रोकोलायटिसची पण अवस्था निर्माण झाली आणि त्या परिस्थितीत त्याला छोट्या आतड्यात एक छोटं परफोरेशन म्हणतो, आतड्यात मोठ पडलं आणि त्याच्यासाठी त्याला दुसरी शस्त्रक्रिया लागली, ज्यात थोडासा भाग जो परफोरेशनचा होता तो काढून आतड्याला नवीन जोड देण्यात आला. या सगळ्या शस्त्रक्रियेनंतर बाळाला क्रिटिकल केअर, निओनेटल केअर आणि सगळा मेडिकल सपोर्ट हा सर्व देण्यात आला. 3 आठवड्यांच्या ह्या सगळ्या शस्त्रक्रिया आणि मेडिकल मॅनेजमेंटनंतर बाळ आता व्यवस्थित आम्ही डिस्चार्ज करून घरी आहे. बाळाची वाढ झालेली आहे, बाळ मोठं झालेलं आहे, वजन वाढते आणि हेल अँड हार्टी आहे. ह्या सगळ्या प्रकारातले मेन चॅलेंजेस हे होते की वेळीच आतड्यांचा रक्तप्रवाह सुरळीत करणे आणि त्याच्यानंतर सेकंड चॅलेंज की नेक्रोटायझिंग एन्ट्रोकोलायटिससारख्या जटिल आजारातनं ह्या बाळाला बाहेर काढणं. सो 15 दिवसांच्या 15 दिवसांच्या आत 2 मेजर ऑपरेशन्स या परिस्थितीतनं बाळाला आम्ही सक्सेसफुली बाहेर काढू शकलेलो आहोत. त्याबद्दल म्हणजे माझ्या सर्व टीमचे माझे आभार आहेत. आनंद मोठे सरांचे आभार, कारण की ही सगळी फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर दिलेलं आहे आणि पूर्ण मणिपाल हॉस्पिटल बाणेरमध्ये आमच्याकडे ह्या सर्व प्रकारच्या परिस्थिती हँडल करण्यासाठी पिडियाट्रिशियन, निओनेटॉलॉजिस्ट, रेडिओलॉजी, ॲनेस्थेशिया टीम, OT टीमचा अत्यंत मोलाचा सहभाग आणि सपोर्ट राहिल्यामुळे आम्हाला हे यशस्वीपणे सर्व पार पाडता आलेलं आहे. थँक्यू मॅडम. मी मिलिंद जाधव बोलतो आहे, TV10. सर, माझ्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे की पुण्यात असं झालेलं आहे. माझा काही प्रश्न असा आहे की हे किती रेअर आहे, हे जे सर पूर्ण आहे का माझं सर, हे किती रेअर आहे आणि म्हणजे मणिपाल हॉस्पिटलच्या बाबतीतसुद्धा ही काय पहिली केस आहे का आणि तुमच्या म्हणजे मॅडमच्या सुद्धा तुमच्या डॉक्टरांच्या जीवनातली सुद्धा ही पहिली केस आहे का? असं बघितलं तर माल रोटेशन ही एंटिटी जी आहे की ज्याच्यात आतड्यांची ठेवण नॉर्मलपेक्षा वेगळी झालेली असते. तर हे साधारण 5,000 बाळांचा जन्म झाला तर त्याच्यात एका बाळाला होईल अशा प्रकारचं आहे. हे माल रोटेशन झाल्यावरती ते जेव्हा ट्विस्ट होतं त्याच वेळेला ते ऑब्स्ट्रक्शनच्या रूपात किंवा त्याच्या ब्लड सप्लायच्या रूपात, कॉम्प्रोमाइजच्या रूपात ते येतं. सो साधारणतः आपण जर का बघितलं तर सरासरी वर्षाला मला वाटतं की 10 ते 15 केसेस पुण्यात अशा प्रकारच्या दरवर्षी मिळत असतील साधारणतः, सगळे जे काही विविध सेंटर्स आहेत त्याच्यापैकी. आणि जनरली पहिल्या आठवड्यात किंवा साधारण पहिल्या महिन्याभरात 30 ते 40% बाळं ह्या कंडिशनची सिम्पटमॅटिक होऊन येतात. क्वचित प्रसंगी किरकोळ ट्विस्ट आणि अनट्विस्ट असा प्रकार होत राहतो. त्या बाळांना सारखं पोट दुखणं किंवा अन्न नीट पचन न होणं असं म्हणून ते जरा थोड्या लेट स्टेजला पण येतात. जन्मलेल्या वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत 70% बाळांनी डायग्नोज होतात. सो ह्याचं प्रेझेंटेशन हे विविध वेळेला होऊ शकतं. बेसिकली ते इमर्जन्सीमध्ये येतात जेव्हा ते सडनली आतडं हलत असतं, आपल्या अन्नाला पुढं ढकलत असतं, ते स्लिप होतं ज्यावेळेला, ट्विस्ट होतं स्वतःभोवती, त्यावेळेला अचानक तिथं बंद होऊन जातं त्याचं तोंड आणि त्यावेळेला ते एकदम तडकाफडकी सगळी बाळी येतात.
आता तुमचा प्रश्न की हा असं पहिल्यांदा मी सर्जरी केली किंवा बघितली तर नाही. लाईक असेल की कधी कधी मला बाळा अशी झाली की ती खूप पेरिफेरीला होती, इंटिरियरला होती, त्यांना येईपर्यंत कोणी निदान म्हणून मला घेऊन जा दुसऱ्या सेंटरला जिथे फॅसिलिटी आहे हे सांगेपर्यंत त्यांना इतका वेळ लागला की अनफॉर्च्युनेटली आम्हाला त्या बाळाचा प्राण नाही वाचवता आला. त्याचं पूर्ण आठवडा त्याचा व्हॅस्क्युलर म्हणजे ब्लड सप्लाय पूर्णपणे गेलेला होता, तर त्यामुळे असं नाही वाचवता आलं त्यांना. म्हणजे राईट फ्रॉम द एक्स्ट्रीम की टोटल आठवडा वाचवला. त्याच्यानंतर कधी कधी लिमिटेड भाग फक्त खराब झालेला असतो तर तेवढा फक्त काढणं. कधी कधी मेजर रिसेक्शन लागतं ज्याच्यात मग बाळाला शॉर्ट बाउल सिंड्रोम किंवा शॉर्ट गट सिंड्रोम म्हणतो आम्ही, की ज्याच्यात शिल्लक आतडं आहे पण ते पुरेसं नाही आहे. म्हणजे ज्याच्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन तो जे काय पोषण खाणं ते सगळं शरीराला पुरेल एवढं त्या आतड्यात कपॅसिटी उरत नाही. मग त्यांना ॲडिशनल न्यूट्रिशनल सपोर्ट लागतो आणि लास्ट स्टेज याची म्हणजे आतडं काहीच वाचवता येत नाही. तर ह्या सगळ्या एंटायर स्पेक्ट्रममध्ये आपल्याला कुठेही ती बाळं असू शकतात. आपण किती लवकर ते बाळ पोचतं आणि त्याच्यानंतर किती पटकन त्याला सर्जिकली करेक्ट करतो किंवा त्याला उपचार करतो याच्यावरती बाळाचं पूर्णपणे भवितव्य अवलंबून होतं. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.